गुड आफ्टरनून ऑल. आज आपला नवीन टॉपिक आपण स्टार्ट करत आहोत डिसऑर्डर्स ऑफ प्रेग्नन्सी मध्ये मेडिकल डिसऑर्डर्स इन प्रेग्नन्सी. याच्या आधी आपण प्री एक्लेम्शिया, एक्लेम्शिया, देन कार्डियाक इश्यूज इन प्रेग्नन्सी ह्या सगळे टॉपिक्स कव्हर केले आहेत. आज आपल्याला डायबिटीज इन प्रेग्नन्सी हा आपण टॉपिक कव्हर करायचा प्रयत्न करतोय. मोस्ट कॉमन मेडिकल कॉम्प्लिकेशन्स ऑफ प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी मध्ये डायबिटीज फाइंड आउट होणं हे खूप कॉमनली बघितलं जातं. कॉम्प्लिकेट्स 2 to 3%, यापैकी 2 to 3% कॉम्प्लिकेशनचे चान्सेस जास्त असतात प्रेग्नन्सी अँड 90% ऑफ केसेस आर रिप्रेझेंट वुमन विथ GDM. आणि काही त्यातले 90% जे वुमन आहेत हे GDM गेस्टेशनल डायबेटिक मेलायटिस असं फॉर्म करतात. ओके, जेस्टेशनल डायबिटीज मेलायटिस काय आहे तर डायबिटीज डायग्नोज ड्युरिंग प्रेग्नन्सी. याच्या आधी लेडीला मदरला काही डायबेटिक इश्यू नाहीये, पण प्रेग्नेंट राहिल्यानंतर जेव्हा त्याला डायबिटीज मेलायटिस हा होतो त्यावेळेस त्याला आपल्याला जेस्टेशनल डायबिटीज मेलायटिस असं तो टर्म बोलला जातो. त्याच्यामध्ये 80% प्रेग्नेंट लेडीजना DM प्रेग्नन्सीमध्ये आढळला जातो. During pregnancy, classification of women with diabetes has often rely on the White's classification. व्हाईट नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्या डॉक्टरांच्या क्लासिफिकेशन वरती ड्युरिंग प्रेग्नन्सी हे क्लासिफिकेशन जे आहे ते पूर्णपणे अवलंबून आहे. व्हाईट्स क्लासिफिकेशन मध्ये काय सांगते, जर क्लास A असेल डायबिटीसचा A1 तर डाएट कंट्रोल GDM म्हणजे जेस्टेशनल डायबिटीस आहे ते डाएटने कंट्रोल होऊ शकतं. क्लास A2 मध्ये GDM रिक्वायरिंग इन्सुलिन, जेस्टेशनल डायबिटीज मदरला इन्सुलिनने त्याचं शुगर कंट्रोल केलं जातं. ऑनसेट, जर याचा ऑनसेट हा 20 इयर्स अँड ड्युरेशन लेस दॅन 10 इयर्स असेल तर मधला ड्युरेशन असेल तर क्लास B मध्ये येतो. ऑनसेट हा 10 to 19 इयर्स मध्ये आहे. एज 10 to 19 इयर्स आहे आणि ड्युरेशन 10 to 10 इयर्सच आहे तो क्लास C मध्ये येतो. ऑनसेट इफ इट इज लेस दॅन 10 इयर्स अँड ड्युरेशन इज मोर दॅन 20 इयर्स तर तो आहे क्लास D. आता याच्यामध्ये बॅकग्राऊंड रेटिनोपॅथी सुद्धा चेक केली जाते की ऑलरेडी काय मदरला मेडिकल डिजीज कंडिशन्स काय आहेत का. तर क्लास F स्टँड्स फॉर रिनल डिजीजेस, क्लास H स्टँड्स फॉर हार्ट डिजीजेस, क्लास R स्टँड्स फॉर प्रोलिफरेटिव्ह रेटिनोपॅथी, क्लास T स्टँड्स फॉर रिनल ट्रान्सप्लांटेशन. हे असे क्लासिफिकेशन केलेले आहेत ॲज पर द व्हाईट. नाव कंडिशन असोसिएटेड विथ द GDM. एक्झॅक्टली काय घडतं, काय कंडिशन असते जेव्हा जेस्टेशनल डायबेटिक मेलायटिस हा डायग्नोज केला जातो. प्रेग्नन्सी इज कॅरेक्टराइज्ड बाय इन्सुलिन रेजिस्टंट और हायपर इन्सुलिनिमिया. प्रेग्नन्सी जी आहे ही इन्सुलिन रेजिस्टंट वरती कॅल्क्युलेट केली जाते किंवा हायपर इन्सुलिनिमिया या दोन घटकांवरती कॅल्क्युलेट केली जाते. द रेजिस्टंट टर्म्स ऑफ placental secretion of diabetogenic hormones. रेजिस्टन्स टर्म स्टेम जे आहे ते प्लॅसेंटा मधले प्लॅसेंटल सिक्रेशन मधून जे डायबेटोजेनिक हार्मोन सिक्रेट केले जातात ते रेजिस्टन्स होतात. लाईक HPL मोस्ट रिजनेबल, ग्रोथ हार्मोन, कॉर्टिकोस्टेरॉइड रिलीजिंग हार्मोन, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे सगळे हार्मोन जे आहेत ते रेजिस्टंट होतात. Glucose is transported to the fetus via carrier mediated active transport. ग्लुकोज जे आहे ते बेबीला फिटसला हे पोहोचवलं जातं वाया कॅरियर मेडिएटेड ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. फ्री फॅटी ऍसिड्स, ट्रायग्लिसराइड्स आणि कीटोन्स, फॅटी ऍसिड्स, ट्रायग्लिसराइड्स आणि कीटोन्स इन्क्रीज द रिझल्टिंग ऍसिडेटेड सार्वेशन. त्याच्यामुळे काय होतं, सार्वेशन इन्क्रीज होतं. ग्लुकोज इज स्पार्टेड फॉर फिटल कन्झम्पशन. त्याच्यामुळे ग्लुकोजचं प्रमाण हे विघटन होतं बच्चूच्या कन्झम्पशनसाठी जे वूम मध्ये आहे. डिक्रीज फास्टिंग ग्लुकोज लेवल इन अर्ली प्रेग्नन्सी. त्याच्यामुळे काय होतं, मदरची जी ग्लुकोज लेवल जी आहे, फास्टिंग ग्लुकोज जी नॉर्मल लेवल आहे ती कमी होते अर्ली प्रेग्नन्सी मध्ये कमी होते. फिटल ग्लुकोज लेवल इज 80% ऑफ मॅटर्नल वॉल. फिटल ग्लुकोज लेवलची आहे जी मॅटर्नल वॉल पेक्षा 80% ने इन्क्रीज होते, पेक्षा जास्त असते. फिटल अमिनो ऍसिड्स आर हायर दॅन मॅटर्नल लेवल. त्याच्यामुळे काय होतं, अमिनो ऍसिडची रिक्वायरमेंट जी आहे ती सुद्धा मॅटर्नल पेक्षा जास्त असते. आता GDM काय आहे एक्झॅक्टली, तर GDM हे एक्झॅजरेटेड
psychological response can be seen as unmasking marginal glucose controlling potential by pregnancy, leading to full blown glucose tolerance during pregnancy only in some pregnant women. आता जीडीएम जेव्हा तुम्ही डायग्नोज करता तर त्यासाठी काही टेस्ट केले झालेले असतात किंवा त्या डिटेक्शनसाठी काय फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहे ते आपण इथे बघणार आहोत. लीडिंग टू फुल blown glucose intolerance during pregnancy only in some pregnant women is associated with increased maternal and fetal and neonatal morbidity. जर जीडीएम जर इन्क्रीज झालं तर याच्यामध्ये मॉर्बिडिटी रेट हा वाढू शकतो आणि जर अर्ली डिलीव्हरी झालं तर त्याचं कॅन बी रिस्क आहे. टाईप 2 डीएमची रिस्क सुद्धा त्याने इन्क्रीज होते. ट्रीटमेंट काय आहे डायबिटीसची? प्री जेस्टेशनल, त्याच्या आधी, जेस्टेशनलच्या आधी जर फास्टिंग ब्लड शुगर ही मोर ऑर लेस किंवा 126 mg/dl असेल तर त्यांना 75 ग्राम शुगर ओके और लेस दॅन शुगर जी आहे किंवा 200 mg/dl जी असेल 2 hours of 75 ग्राम OGTT ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करतात. 2 hours ओरल ग्लुकोज टॉलरन्स करतात. जर त्याच्या शुगर ही मोर ऑर लेस दॅन 200 mg/dl जर असेल किंवा दिस इज अ क्लासिक साइन अँड सिम्पटम्स ऑफ जेव्हा शुगर जी आहे रॅन्डम ब्लड शुगर RBS स्टँड्स फॉर रॅन्डम ब्लड शुगर इफ इट इज मोर ऑर as equal to 200 mg/dl. This must be confirmed as a subsequent day. हे तुम्हाला कन्फर्मेशन देतं की जीडीएम आहे. Continue. In a degree of glucose intolerance of with onset of first recognition during pregnancy, fasting hyperglycemia early in pregnancy almost invariably represent over diabetes. Fasting hyperglycemia असेल तर तो intolerance म्हणून दाखवतो, तो represent over diabetes दाखवतो. Screening कसं करतो आपण स्क्रीनिंग? स्क्रीनिंग starts as early as possible. ओके, जर त्यांना जीडीएम डायग्नोज करायचं त्यांना स्क्रीनिंग ॲज अर्ली एज पॉसिबल करायचं. जेव्हा आपण ब्लड टेस्ट करतो अँटीनेटल केअर मध्ये त्यावेळी आपण शुगरचं प्रमाण सुद्धा बघतो किंवा युरिन टेस्ट करतो तर युरिन टेस्ट मध्ये सुद्धा तुमचं शुगरचं प्रमाण कळतं. पुन्हा ही जी आहे टेस्ट आहे ती रिपीट होते 24 to 28 वीक मध्ये, म्हणजे 6 ते 7व्या महिन्यामध्ये ही टेस्ट पुन्हा रिपीट होते. सिलेक्टिव्ह स्क्रीनिंग वर्सेस युनिव्हर्सल स्क्रीनिंग. सिलेक्टिव्ह स्क्रीनिंग केली जातात किंवा वर्सेस युनिव्हर्सल स्क्रीनिंग केली जातात. Only half of the patient with abnormal GTT have risk factor. GTT टॉलरन्स टेस्ट प्रत्येकाची ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट प्रत्येकाची केली जाते. त्यात 75 ग्राम शुगर ही कंझ्युम करायला येतात आणि आफ्टर 2 hours आफ्टर 2 hours नंतर तुमचं ब्लड शुगर चेक केली जाते. जर ती 200 mg/dl पेक्षा जास्त असेल कन्सिस्टंटली किंवा रिडिंगसाठी तर तुम्हाला जीडीएम मधून डिक्लेअर केलं जातं. ओके, आणि ओनली हाफ ऑफ द पेशंट विथ अबनॉर्मल जीटीटी हॅव रिस्क फॅक्टर. त्या जीटीटी डिक्लेअर केल्यानंतर सुद्धा पण बऱ्याच अर्ध्या पेशंटला म्हणजे जवळजवळ 50% चान्सेस आहेत त्यांना ज्यांचा रिस्क फॅक्टर हे वाढलेले असतात. ओके, रिस्क बेस्ड स्क्रीनिंग डिटेक्ट ओनली 50%, म्हणजे त्याचा रिस्क बेस्ड स्क्रीनिंग जो आहे जो तुमचा फक्त 50% डिटेक्टचा आहे. नेक्स्ट इज सिलेक्टिव्ह स्क्रीनिंग. याच्यामध्ये लो रिस्क आहे. Blood glucose testing not routinely required if all of the following characteristics are present. जर मदर मध्ये या खालील ग्रुप मधल्या कॅरेक्टरिस्टिक्स प्रेझेंट असतील तर त्यावेळीच मदरची ब्लड ग्लुकोज लेवल टेस्ट करायची गरज नाहीये. मेंबर ऑफ एन एथनिक ग्रुप विथ लो प्रिव्हेलन्स ऑफ जेस्टेशनल डायबिटीस. नो नोन डायबिटीज इन फर्स्ट डिग्री ऑफ रिलेटिव्स. फर्स्ट डिग्री ऑफ रिलेटिव्स म्हणजे ज्यांना कोणाला प्रिव्हियस हिस्ट्री नाही आहे जेस्टेशनल डायबिटीसची. पहिल्या फर्स्ट डिग्री रिलेटिव्स मध्ये जसे म्हणजे आईमध्ये, बहीणमध्ये, सासूमध्ये असं कुठेही त्यांना डायबिटीसची हिस्ट्री नाहीये. एज लेस दॅन 25 इयर्स. जर मदरचं एज हे लेस दॅन 25 इयर्सचं असेल तर त्यावेळी सुद्धा ब्लड जेस्टेशनल डायबिटीस होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. अशा वेळेस खूप लो रिस्क मदर असतात टू डेव्हलप एनी जीडीएम. देन वेट नॉर्मल बिफोर प्रेग्नन्सी. मदरचं जे वेट आहे ते नॉर्मल आहे बिफोर प्रेग्नन्सी. वेट नॉर्मल ॲट बर्थ. ओके, नॉर्मल आहे वेट त्याचं इव्हन बर्थच्या वेळेस सुद्धा, बेबी बर्थच्या वेळेस सुद्धा. देन नो हिस्ट्री ऑफ अबनॉर्मल ग्लुकोज मेटाबॉलिझम. तिथे कुठेही त्यांची हिस्ट्री नाहीये की कुठे ग्लुकोजचं अबनॉर्मल हिस्ट्री आहे
आय नो हिस्ट्री ऑफ पुअर ऑब्स्टेट्रिक आउटकम, आणि तिथेही मदरला कुठल्याही हिस्ट्रीमध्ये पुअर ऑब्स्टेट्रिक आउटकमचं हिस्ट्री दिलेली नाहीये. एव्हरेज रिस्क जेव्हा तुम्ही बोलू माइल्ड रिस्क कुठे असू शकते, तिथे ब्लड शुगर परफॉर्म आपण जेव्हा करतो, जेव्हा टेस्टिंग करतो फॉर द 24 to 26 वीक्स मध्ये, तर तेव्हा 2 स्टेप प्रोसिजर आपण करतो. जेव्हा मदरला आपल्याला 50 ग्राम ओरल ग्लुकोज दिले जातं बाय, पहिले 50 ग्राम 100 ग्राम देतात, नंतर 1 स्टेप प्रोसिजर मध्ये काय करतात, डायरेक्ट 100 ग्राम देतात. 2 स्टेपला स्टेप बाय स्टेप 50 ग्राम नंतर 100 ग्राम देतात, म्हणजे टोटल 150 ग्राम देतात, आणि 1 स्टेप मध्ये फक्त डायरेक्ट 100 ग्राम देतात. सो वुमन ऑफ हिस्पॅनिक, ज्या हिस्पॅनिक मधल्या मदर आहेत त्यांनासाठी हे आहे. आफ्रिकन मदर आहेत, नेटिव्ह अमेरिकन आहेत, आणि साऊथ किंवा साऊथ ईस्ट एशियन ऑफ ओरिजिन असेल अशा मदर्सना या 1 स्टेप प्रोसिजर केल्या जातात, किंवा ज्या एव्हरेज रिस्क मध्ये आहेत. हाय रिस्क मदर कोणत्या आहेत, ज्यांना जीडीएम होऊ शकतं, ज्यांना प्रेग्नन्सी मध्ये डायबिटीस होऊ शकतो. परफॉर्म ब्लड ग्लुकोज टेस्टिंग ॲज सून ॲज फिजिबल इफ वन ऑफ और मोर दॅन दीज रिझन्स आर प्रेझेंट. जर या खाली गोष्टींमध्ये एखादे रिझन जरी असेल किंवा एकापेक्षा जास्त रिझन असेल, तर तुम्हाला परफॉर्म ब्लड ग्लुकोज टेस्ट करायची आहे आपल्याला टू फाइंड द जीडीएम. सिव्हिअर ओबेसिटी, सिव्हिअर ओबेसिटीचा अर्थ काय होतो की मदरचं वजन हे खूप जास्त आहे, किंवा ओबीज आहे, फॅट आहे, किंवा अनहेल्दी फॅट असं बोलू शकतो आपण, की किंवा बोली भाषेत जाड आहे. स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री ऑफ टाईप 2 डीएम, ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे टाईप 2 डीएम ची त्यांना सुद्धा, किंवा ज्यांना डायबिटीस मेलिटसची हिस्ट्री आहे फॅमिलीमध्ये क्लोज रिलेटिव्स मध्ये, स्पेशली आई किंवा सासू अशा. प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ जीडीएम, ज्यांना ऑलरेडी पहिलं बच्चू आहे आणि त्यावेळी पण त्यांना जीडीएम झालेला आहे, अशा वेळेस सेकंड टाइमला सुद्धा आपल्याला जीडीएम होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. इफ जीडीएम इज नॉट डायग्नोज रिपीट आफ्टर 24 to 48 वीक्स जर ऑफ जेस्टेशन, जर पहिल्या प्रयत्नात तुम्हाला जीडीएम बद्दल काय आशंका असाल तुम्ही, तर तुम्ही सेकंड टाइम सुद्धा कन्फर्मेशन साठी ही टेस्ट करू शकता इन पिरियड ऑफ 24 to 28 वीक्स ऑफ जेस्टेशन. or at any time a patient has symptoms or signs suggestive of hyperglycemia, किंवा कुठल्याही क्षणी जेव्हा पेशंटला तुम्हाला सिम्पटम दिसतात की पेशंटची शुगर ही किंवा हायपरग्लायसेमिया झालेला आहे. स्क्रीन कसं करायचं, हाऊ टू स्क्रीन 50 ग्राम ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. ह्याच्यामध्ये काय करायचं, जे तो स्टेप आपण बघतो की 50 ग्राम ओरल ग्लुकोज इज बीन गिवन टू द मदर. मदरला 50 ग्राम ओरल ग्लुकोज दिली जाते. आफ्टर एन आवर विदाउट रिगार्ड्स ऑफ द टाइम ऑफ द डे, द टाइम ऑफ द लास्ट मील, डिटरमाइन ब्लड शुगर. हे कुठल्याही टायमाला जेवणाची वेळ असो किंवा लास्ट मील डिटरमाइन केलं असो, आपल्याला 50 ग्राम मील हे शुगर ही दिलं जातं. इफ आरबीजी जे ब्लड शुगर लेवल जी आहे, if it is more than or as equal to 140 mg per dl, ओके. जर मदरची शुगर ही 140 पर्यंत पोहोचली, जेव्हा त्याच्या जास्त असेल तेव्हा तुम्हाला हे इंडिकेशन दाखवतं की आपल्याला डायग्नोस्टिक टेस्ट करणं गरजेचं आहे. काही ठिकाणी 130 mg per dl सुद्धा हे हे जे काउंट आहे किंवा ही जी व्हॅल्यू आहे ती सुद्धा डिटरमाइन करण्यासाठी ग्राह्य धरली जाते. डायग्नोस्टिक टेस्ट, आपल्याला डायग्नोस्टिक टेस्ट मध्ये काय करायचं, 3 आवर ओजीटी टेस्ट करायची, म्हणजे 3 तासाची ओजीटी टेस्ट करायची आहे. 100 ग्राम जी तुम्हाला कन्फर्मेशन टेस्ट करते डायग्नोज करण्यासाठी. 100 ग्राम आफ्टर 18 to 4 आवर्स ऑफ फास्टिंग. जवळजवळ 8 ते 14 तासाच्या फास्टिंग मध्ये तुम्हाला 100 ग्राम शुगर ही कंझ्युम करायला येतात. This will identify around 80% of women with JDM. या टेस्ट नंतर तुम्हाला जवळजवळ 80% महिला ज्या प्रेग्नंट त्याच्यापैकी 80% महिलांना हे JDM फाइंड आउट होतं. जर फास्टिंग केलं असेल तर त्याचा प्लाझ्मा लेवल जे JDMचा ब्लड शुगर लेवल जी आहे 95 आहे, ती हळूहळू इन्क्रीज होते. आफ्टर 1 आवर इट कोड रीच टू द 180 पर्यंत जाते, कारण शुगर स्पाइक होते ना. तर पहिल्या रिडिंग खूप जास्त असतं, नंतर ते सेटल डाऊन होते. तो सेकंड आवर येईपर्यंत 150 पर्यंत जाते, 155 जाते, आणि अप टू 3 आवर्स म्हणजे 3 तासाचं होईपर्यंत 3 दिवसांच्या रिमेनिंग नंतर त्याची शुगर लेवल ही 140 आसपास mg per dl च्या आसपास पोहोचते. पेशंट शुड रिमेन सीटेड अँड शुडंट स्मोक.
पेशंट हा बसलेली पाहिजे किंवा तिने स्मोक वगैरे करायला नकोय. ट्रीटमेंट वेन टू व्हॅल्यूज आर अबनॉर्मल. अशी ही जी डायग्नोस्टिक सिस्टम परफॉर्म केली तशी अजून एक डायग्नोस्टिक परफॉर्म केली जाते आणि याचे व्हॅल्यू चेक केल्यानंतर कन्फर्मेशन दिलं जातं की मदरला JDM आहे आणि त्याच्यानंतर मदरची ट्रीटमेंट ही स्टार्ट केली जाते. इफ ओनली वन व्हॅल्यू इज मेट देन टेस्ट टू बी रिपीटेड इन अ मंथ्स टाइम. जर फक्त एकच व्हॅल्यू, आता तुम्ही एका वेळी दोन वेळा टेस्ट केली, म्हणजे एकच व्हॅल्यू जी तुमची 140 mg/day पर्यंत पोहोचलेली आहे, बाकी खाली दुसरी जर नॉर्मलला गेली आहे, तर पुन्हा तुम्हाला रिपीट टेस्ट करायची आहे. आफ्टर 1 मंथच्या नंतर तुम्हाला या दोन वेळा टेस्ट पुन्हा करायचे आहे टू गेट द कन्फर्मेशन. इफेक्ट्स ऑफ प्रेग्नन्सी ऑन एक्झिस्टिंग DM. प्रेग्नन्सीचा परिणाम काय होतो डायबिटीस वरती? इन्सुलिन रिक्वायरमेंट आहे ती वाढते, ओके, बिकॉज ऑफ प्रेग्नन्सी. ओके, आणि डायबेटोजेनिक इफेक्ट. ग्लुकोज कंट्रोल डिफिकल्ट होऊन जातं बिकॉज ऑफ द नॉशिया अँड वॉमिटिंग फर्स्ट ट्रायमेस्टर. बहुतांश मदरला फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये नॉशिया वॉमिटिंगचा त्रास होतो, उलट्या मळमळ होत असतं. त्याच्यामुळे डायबेटिक कंट्रोल हे खूप पुअर होतं आणि डिफिकल्ट होऊन जातं. रिस्क ऑफ DKA. DKA स्टँड्स फॉर डायबेटिक किटोएसिडोसिस. रिस्क ऑफ DKA, त्यामुळे काय होतं, प्रेग्नन्सीमध्ये डायबेटोजेनिक इफेक्ट वाढतो, प्लस नॉशिया वॉमिटिंगमुळे डायबेटिक कंट्रोल डिफिकल्ट होऊन जातं आणि त्याच्यामुळे डायबेटिक किटोएसिडोसिस होण्याची शक्यता जास्त असते किंवा हायपोग्लायसेमिया जाण्याची शक्यता जास्त असते. या दोन गोष्टी होतात, एक्स्ट्रीम आहे, एक लोअर होऊ शकते किंवा एक हायर होऊ शकते. त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्ह रेटिनोपॅथी. रेटिनोपॅथी म्हणजे डोळ्यांमध्ये सुद्धा डायबेटीसचे प्रॉब्लेम असू शकतात, मे बी ब्लर दिसू शकतं किंवा अंधुक दिसू शकतं किंवा वर्सनिंग नेफ्रोपॅथी किंवा किडनी फंक्शन जे आहे ते वर्सन होऊ शकतं. इफ अन ओरल एजंट, जर मदर ओरल एजंट वरती आहे किंवा ओरल हायपोग्लायसेमिक एजंट वरती आहे, मेडिसिन घेते ओरली, पण ते सफिशियंट नसतील तर त्याला इन्सुलिनला शिफ्ट करणं हेच योग्यतेचं आहे. क्रॉनिक टॉक्सिन ऑर नॉट वर्सन बट रेटिनोपॅथी. त्यामुळे क्रॉनिक टॉक्सिन हे वर्सन जरी झाली, रेटिनोपॅथी डेफिनेटली दिसते फॉर प्रेग्नंट लेडी हू हॅव्हिंग डायबिटीसची आहे. ओके, इन्सुलिन रेजिस्टंट. मोस्ट ऑफ द मदर ह्या इन्सुलिन रेजिस्टंट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात बिकॉज ऑफ द HPL बघितलं आपण, हे हार्मोन्स आहेत. त्याच्यामध्ये ह्युमन प्लॅसेंटल लॅक्टोजन हे सगळे हार्मोन्स आहेत. प्रोडक्शन ऑफ कॉर्टिसोल, प्रोड्युसरॉन, डिस्ट्रक्शन ऑफ इन्सुलिन बाय किडनी अँड प्लासेंटा. किडनी आणि प्लासेंटा कडनं इन्सुलिन डिस्ट्रॉय होतात. ओके, इन नॉर्मल प्रेग्नन्सी 44% डिक्लाइन इन इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कंपेअर्ड टू 56 प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेटेड बाय JDM. नॉर्मल प्रेग्नन्सी मध्ये इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी ही डिक्लाइन होते अप टू 45%, पण प्रेग्नन्सी विथ JDM जी असेल तर ती कॉम्प्लिकेशन जे आहे ते 56% पर्यंत वाढू शकतं. सो इफेक्ट्स ऑफ DM ऑन प्रेग्नन्सी. डायबिटीसची प्रेग्नन्सी काय होतात तर मॅटरनरी प्री-एक्लेम्शिया होऊ शकतं मदरला, जे की आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. इन्फेक्शन होऊ शकतात जसं UTI, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होतं. कोरिओ अम्युनिसायटिस होऊ शकतो, एंडोमायोमेट्रायटिस होऊ शकतो आणि मोलिनेसिस होऊ शकतं. या 4 गोष्टी इन्फेक्शनच्या होऊ शकतात. सेप्सिस पेशंट जाऊ शकते. PPH होऊ शकतं, पोस्टपार्टम हॅमरेज, पॉलिहायड्रोबिनास होऊ शकतं, अम्नियोटिक फ्लुइड हे जास्त वाढू शकतं आणि कन्सर्नी रेट्स सुद्धा वाढू शकतात. फिटल मध्ये काय होतं, पेरिनेटल डेथ. मोस्टली फिटल मध्ये पेरिनेटल डेथ, सडन अनएक्सप्लेन स्टिलबर्न अकर इन 10 to 30% इन प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेटेड बाय द JDM. मोस्ट ऑफ म्हणजे 10 ते 30% बच्चू लोकांचं प्रमाण वाढतं फॉर स्टिलबॉर्न. स्टिलबॉर्नचा अर्थ काय होतं की जन्माच्या आधीच आणि गर्भाच्या आतच ते बच्चू एक्सपायर झालेला आहे आणि जेव्हा जन्म घेतं हे तेव्हा ते जन्माच्या आतच मृत्यू पावलेला आहे. अशा बच्चूजना आपल्याला एक मेडिकल टर्म आहे स्टिल बर्थ किंवा स्टिल बॉर्न.
सडन अनएक्सप्लेन सिलबॉर्न कर्स, त्याच्या GDA मुळे त्याचे प्रमाण जे आहे ते 10 ते 30% वाढलेलं असतं. प्रोग्नोसिस पुअर असतो. कॉमन आफ्टर 30 वीक्स इन पेशंट अँड विथ वॅस्क्युलर डिसीजेस. ज्या लेडीजना 36 वीक्सची प्रेग्नन्सी कंप्लीट झालेली आहे त्यांना वॅस्क्युलर डिसीज वगैरे आहे, पुअर ग्लायसेमिक कंट्रोल आहे, हायड्रोमिनियाज आहे, मायक्रोस्मिया आहे किंवा प्री एक्लेम्पशिया आहे, अशा मदर्समध्ये वॅस्क्युलर डिसीज होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. कॉज, त्याचं कारण काय आहे तर क्रॉनिक इंट्रायुटेराइन हायपॉक्सिया, कारण बिकॉज कंटिन्युअस मदरला इंट्रायुटेराइन हायपॉक्सिया हा होत असतो. दुसरं कारण आहे मॅक्रोसोमिया. मॅक्रोसोमिया बर्थ वेट जे आहे ते एक्सेस होतं of 400 grams or above of 98th percentile. याचा अर्थ काय होतं, बेबीचे बर्थचे वेट जे आहे ते 4 किलो पेक्षा वाढतं, जास्त वाढतं. तिसरी गोष्ट कंजेनिटल मालफॉर्मेशन. जन्माच्या आधीच त्याला काही मालफॉर्मेशन होऊ शकतात. 32% 50% PDA. 2 to 6 fold increase the major malformations insert must be before 70th week. Sacral agenesis occurs with 200 to 400 times more often than other women. हे congenital malformation बेबी मध्ये होऊ शकतात. CVS cardiovascular system, transportation of great vessels होऊ शकतात. सायनस इन्व्हर्टर्स होऊ शकतात. सीनस मध्ये ब्रेनमध्ये काय होतं, एन्सेफेलोपॅथी येते, मेनिंजिओमायलोसिस होतं, मायक्रोसेफेली इन्सेफेलोपॅथी, या सगळ्या ब्रेन इश्यूज होतात. स्केलेटल मध्ये कडल रिक्रेशन सिंड्रोम नावाचं होतं आणि स्पायना बायफिडिया सुद्धा हे बर्थ डिफेक्ट सुद्धा होऊ शकतं. ट्रकियोएसोफेगल फिस्टुला सुद्धा होऊ शकतो आणि ऍब्सेंट किडनी, पॉलिसिस्टिक किडनी, या असं किडनीचे पण आजार होऊ शकतात. हायपोग्लायसेमिया सुद्धा होऊ शकतो बच्चूला, जेव्हा त्याची ब्लड शुगर लेवल ही लेस दॅन 35 to 40 mg/day मेंटेन केली जाते ड्युरिंग फर्स्ट आवर ऑफ लाईफ. बच्चूच्या डिलिव्हरी नंतर पुढच्या 24 तास त्याची शुगर जी आहे ती कमी असते, 35 to 40 डेल पेक्षा. बेबी कॅन डेव्हलप रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम लाईक मेकॅनिझम अननोन. रेस्पिरेटरी इश्यूज त्यांना होऊ शकतात. हायपोकॅलेमिया होऊ शकतो. हायपोमॅग्नेशियम हायपोकॅल्शियम लेवल कमी असू शकते, मॅग्नेशियम लेवल कमी असू शकते. हायपोबिलिरुबिनिया म्हणजे ज्यांचं बिलिरुबिनचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं असतं आणि पॉलिसायथेमिया, या गोष्टी होऊ शकतात. मॅनेजमेंट कसं करायचं आपल्याला जेव्हा JDM करायचं आहे तर टार्गेट काय करायचं आपल्याला, टू कीप द मॅटरनल फॉस्टिंग कॅपिलरी ग्लुकोज लेवल लेस दॅन 95 or 95. मॅटरनल फास्टिंग कॅपिलरी ग्लुकोज हे आपल्याला मेंटेन करायचे आहे अप टू 95 mg/dm. कॅन बी अचीव्ड बाय नॉन मेडिकल मीन्स इफ इट इज फेल्स बाय मेडिकल मीन्स. कॅन बी अचीव्ड बाय नॉन मेडिकल इफ इट इज फेल बाय मेडिकल मीन्स, म्हणजे मेडिकल नाही करता पण नॉन मेडिकल सुद्धा आपल्याला अचीव करू शकतो. डाएट, मोस्ट इम्पॉर्टंट इज डाएट. कॅलरी रिक्वायरमेंट ड्युरिंग प्रेग्नन्सी आर इंक्रीज बाय अबाउट 300 calories kilocalories above basal needs in non-pregnant women. प्रेग्नेंट जसं पण नॉन प्रेग्नेंट वुमन मध्येही कॅलरी रिक्वायरमेंट ही दिवसाची 300 kcal पेक्षा जास्त आहे, बेसिक नीड आहे. ओके, but daily chronic intake of 30 kilocalories per kg with 3 meals with 3 snacks. So अशा वेळेस काय होतं, daily chronic intake of 30 kilocalories of per kg with 3 meals with 3 snacks. 3 snacks मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं गरजेचं आहे. 10% of breakfast, 30% of lunch and 30% of dinner and 30% of snacks. हे तुमच्या जेवणाचं पूर्ण जो वेळापत्रक आहे 100% आपण बनवलं. त्याच्यामध्ये त्यातले जे डेली कॅलरी इंटेक आहे, जी सपोज एखादी लेडी जी आहे 50 किलोची आहे, 50 किलोची आहे, इथे तुम्ही काय केले त्यांनी डेली कॅलरी इंटेक जे आहे 30 kilocalorie पर kg. एका किलोच्या वजनामागे मदरला 30 kilocalorie हवी आहे. जर एखादी लेडी ही 50 kgची आहे तर तिला 150 kilocalorie हे लागणार आहे पूर्ण दिवसभरात 3 मील मध्ये, म्हणजे 3 स्नॅक मध्ये, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर या 3 गोष्टींमध्ये मदरला
150 किलो कॅलरी ही एनर्जी एवढी किंवा एवढ्या बेसचं त्यांना डेली कॅलरी बेसचं जेवण घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांना 10% ब्रेकफास्ट. आता 150चा 10% तुम्ही 15 ग्राम, तर 15 ग्राम त्यांना 15 किलो कॅलरी त्यांना ब्रेकफास्टला घ्यायचे. मग बाकीचे 30 जे आहे राहिलेले ते त्यांना लंच, डिनर आणि स्नॅक्स, इव्हनिंग स्नॅक्स तुम्हाला ते कन्झ्युम करायचं आहे. 40 to 50% CHO, 30% फॅट आणि 20-30% प्रोटीन. म्हणजे त्या जेवणामध्ये मदरला 40 to 50% कार्बोहायड्रेट, 30% फॅट घ्यायचं आहे आणि 20 to 30% हे त्यांना प्रोटीन घ्यायचं आहे. एक्सरसाइज करणं गरजेचं आहे मदरला. ग्लुकोज मॉनिटरिंग, सेल्फ टेस्टिंग रिकॉर्डेड इन अ ग्लुकोज डायरी अलॉंग विथ अ डायटरी इन्फॉर्मेशन. सेल्फ टेस्टिंग त्यांना ते तुम्ही ब्लड टेस्ट जे करता शुगर कॅपॅसिटीचं ते तुम्हाला इन्फॉर्म करायचं आणि कुठेतरी मेन्शन करून पण द्यायचं आहे. त्याची गरज तुम्हाला डायटरी इन्फॉर्मेशन पास करायची आहे. इन 1 hour पोस्ट पेंट्रल मॉनिटरिंग इज बेटर. 1 तासाची पोस्ट पेंट्रल मॉनिटरिंग आहे ते नेहमी बेटर आहे. ऑप्टिमल व्हॅल्यूज ऑफ FBC 70-95 mg/dl and 2 hours is less than 120. जी नॉर्मल ब्लड शुगर जी आहे ती नॉर्मल पर्सन साठी जी 70 ते 95 mg/dl ही फास्टिंग ब्लड शुगर आहे जे तुम्ही अनुषपोटी करता. आणि पोस्ट पेंट्रलच्या नंतर म्हणजे जेवणानंतर 2 तासाची शुगर जी आहे युजली 120 mg/dl पेक्षा खाली पकडली जाते. ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन, ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन ही जी टेस्ट आहे HbA1c एव्हरी 4 weeks टू असेस द कंट्रोल. प्रत्येक आठवड्याला युजली ही टेस्ट ही दर 3 महिन्यांनी रिपीट केली जाते. HbA1c जिथे 6.5 पेक्षा जर खाली असेल तर तुम्ही 6.5 पर्यंत जर रीडिंग असेल तर तुम्ही हा प्री डायबेटिक म्हणजे तुम्हाला डायबेटीस होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. 6 पेक्षा म्हणजे 5.5 म्हणजे तुमचं नॉर्मल आहे. 5.5 to 6.5 हे प्री डायबेटिक आहे. 6.5 पेक्षा जर तुमचं रीडिंग जास्त असेल तर तुम्हाला HbA1c हे 6 आहे, 6.5 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आहे, 10 आहे. जितकी जास्त व्हॅल्यू तितके जास्त शुगर लेवल जास्त आहे किंवा टॉलरन्स 4 weeksची ती जास्त आहे. सो युजली ही 3 महिन्यांनी रिपीट करतात, पण GDM फाइंड आउट करताना ही 4 week न तुम्हाला टेस्ट रिपीट करायची आहे. मेडिकल थेरपी काय आहे? इनिशिएटेड व्हेन द अबव फॉल्स. जर ह्या सगळ्या गोष्टी पण जर नाही करता आल्या आपल्याला ज्या आपण डिस्कस केल्या तर तुम्हाला मेडिकेशन थेरपीला जावं लागणार आहे. इन्सुलिन वाईडली यूज, तर तुम्हाला मेनली ग्लुकोज कंट्रोल करण्यासाठी हे इन्सुलिन वरती शिफ्ट केलं जातं. ओरल हायपोग्लायसेमिक एजंट सुद्धा रेअरली यूज केले जातात. आता सध्या ओरल हायपोग्लायसेमिक एजंट हे कमीत कमी यूज केले जातात. युजली इन्सुलिन हे यूज केलं जातं. इन्सुलिन काय आहे? जर इन्सुलिन हे तुम्हाला नेहमी तुमच्या ब्लड शुगर लेवल आणि अकॉर्डिंग टू बॉडी वेट दिलं जातं. ओके, सो ह्याच्यामध्ये जर तुमची फास्टिंग ब्लड शुगर लेवल जी आहे ही मोर दॅन 105 mg/dl और 2 hours PG मोर और लेस दॅन 170 मोर और इक्वल टू 120 mg/dl आहे, तर काय करायचं? तर स्टार्टिंग डोस जो आहे हा 0.6 units per kg, 0.6 units per kg. जर एखाद्याला 40 kg हे आहे तर 2.4 ml पर्यंत किंवा 25 unit पर्यंत तुम्हाला हे इन्सुलिन दिलं जातं. 0.6 per kg, 0.7 unit per kg आणि 0.8 unit per kg असं फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टर मध्ये इन्सुलिन हे ऍडमिट केलं जातं फॉर स्टार्टिंग डोस साठी. जर 2/3 प्रेग्नन्सी असेल 2/3 इन द मॉर्निंग अँड 1/3 इन द इव्हनिंग. जर तुम्हाला OH आहे, जर ओरल हायपोग्लायसेमिक एजंट आहे तर तरी सुद्धा 2/3 इन द मॉर्निंग कंट्रोल केलं जातं आणि 1/3 इन द इव्हनिंग केलं जातं. ओके, फॉर इव्हनिंग जर इन्सुलिन असेल तर 2/3 इंटरमिडिएट ऍक्टिंग हे मॉर्निंग केलं जातं आणि नंतर मग शॉर्ट ऍक्टिंग हे 1/3 यूज केलं जातं फॉर मॉर्निंग अवर्स मध्ये. तर इव्हनिंग जर असेल तर इव्हनिंग मध्ये हाफ जे आहे 1/2 इंटरमिडिएट ऍक्टिंग केलं जातं आणि 1/2 जे आहे ते शॉर्ट ऍक्टिंग यूज केलं जातं. ओरल हायपोग्लायसेमिक एजंट इज नॉट रिकमेंडेड. तुम्हाला ओरल हायपोग्लायसेमिक एजंट हा रिकमेंडेड नाही आहे कारण JDM आहे.
सर ऑल इट कॉजेस द फिटर और युरिनरी हायपोग्लायसेमिया. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे काय होतं, मदरला आणि बेटलला किंवा युनिटला हे हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. ऑब्स्टेट्रिक मॅनेजमेंट, जेव्हा प्रेग्नेंट आहे त्यावेळी काय करायचंय, फर्स्ट टाइम जे पहिले 12 आठवडे आहेत ते, डेट द प्रेग्नन्सी तुमच्या लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियडच्या सायकलवरती आणि एक्सपेक्टेड डेट वरती तुम्हाला डेट कन्फर्म करायची आहे. लिव्हर फंक्शन टेस्ट करून घ्यायचं आहे, ऑप्थॅल्मिक आणि कार्डियक इव्हॅल्युएशन करून घ्यायचं आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट HbA1c करून घ्यायचं आहे. आणि तुमचं वेट अँड बेसलाईन टेस्ट या डेटा तुम्हाला मेंटेन करणं गरजेचं आहे. सेकंड ट्रायमेस्टरला तुम्हाला बीपी चेक करायचं आहे, त्याचं केअरफुल एफएच मेजरमेंट, फेटल हार्टचं मेजरमेंट तुम्हाला ठेवायचं आहे. मॅटर्नल सिरम बघायचं आहे तुम्हाला, अल्फा फिटोप्रोटीनची टेस्ट करायची आहे. अल्फा फिटोप्रोटीन आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फिटल बर्थ इफेक्ट किंवा डिफेक्ट समजतो, जेणेकरून लाईक डाऊन सिंड्रोम सारखं क्रोमोझोमल डिफॉर्मिटीज वगैरे आहे काय काढण्यासाठी या गोष्टीला टेस्ट केला जातो. दॅट इज मॅटर्नल अल्फा फिटोप्रोटीन. ओके, देन सोनोग्राफी फॉर डिटेक्शन ऑफ एनी फिटल अनोमली. मोस्टली सेकंड ट्रायमेस्टर मध्ये बच्चूचे अनोमली स्कॅन केले जाते टू डिटेक्ट एनी अबनॉर्मॅलिटी. टायमिंग अँड रूट ऑफ डिलिव्हरी. टायमिंग काय, युजली आयडियली 38 वीक्स टू 48 वीक्स पर्यंत आपण डिलिव्हरी कंडक्ट करू शकतो, पण 40 वीक्सला एक्सटेंड होऊ देऊ नये. इंडक्शन ऑफ लेबर इज रेकमेंडेड. मदरला इंड्यूस करावं लागतं लेबरसाठी, तिला स्वतःहून काय गेलं असं काही वाट पाहू शकत नाही. 38 वीक्स इन पेशंट विथ पुअर ग्लायसेमिक कंट्रोल अँड मायक्रोसोमिया. त्यावेळी तुम्हाला ज्या मदर 38 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी पोहोचली असेल आणि जर पुअर ग्लायसेमिक कंट्रोल असेल, म्हणजे शुगर लेवल तिची कंटिन्यू हायर साईडला आहे आणि मायक्रोसोमिया पण झालेला आहे, तिला एक इन्सोमिया मायक्रोसोमिया पण झालेला, झोप वगैरे होत नाहीये, सो अशा वेळेस डायरेक्ट मदरला आपल्याला इंड्यूस करावं लागतं फॉर द लेबरसाठी. इफ अर्ली डिलिव्हरी इज इंडिकेटेड, लंग मॅच्युरिटी शुड बी चेक. आपण लास्ट टाइम बघितलं, जर तुम्हाला अर्ली डिलिव्हरी करायची असेल बिफोर 34 वीक्स किंवा 34 वीक्स मध्ये, तेव्हा तुम्हाला बच्चूचे लंग फंक्शनिंग टेस्ट किंवा लंग मॅच्युरिटी टेस्ट करणं हे गरजेचं आहे, कारण 34 वीक्स पर्यंत बच्चूचे लंग हे मॅच्युअर होतात, त्याच्या आधी होत नाहीत. कल्चर्स एज डन बाय द ऑब्स्टेट्रिक इंडिकेटर्स. कुठलेही कल्चर जे आहे ते कल्चर सेन्सिटिव्हिटी कॅन बी डन फॉर ऑब्स्टेट्रिक इंडिकेशन. जर काही इंडिकेशन असेल तर आपल्याला कल्चर टेस्ट आपल्याला करणं गरजेचं आहे. इंट्रापार्टम ग्लायसेमिक मॅनेजमेंट. इंट्रापार्टम म्हणजे ड्युरिंग लेबर. टार्गेट टू कीप ब्लड शुगर अप टू 80 to 120 mg per dl. तुमचं टार्गेट आहे की ब्लड शुगर ठेवायचं आहे अप टू 80 to 120 mg per dl. इन्सुलिन इन्फ्युजन मेथड. तुम्हाला इन्सुलिनचं इन्फ्युजन लावू शकता टू कंट्रोल द डायबिटीज. विथड्रॉवल द मॉर्निंग डोस. कधीही मॉर्निंग डोस हा द्यायचा नाही, कारण सर्जरीसाठी असतो प्लॅन. ओके, किंवा शुगर लेवल कमी असते, त्याच्यामुळे फास्टिंग शुगर अजून लो डाऊन होऊन मग याला प्रॉब्लेम होऊ शकतो. बीइंग रेग्युलर इन्सुलिन इन्फ्युजन ऍट 0.5 युनिट पर आवर. तुम्हाला इन्सुलिनची ड्रीप घेणं रेग्युलर गरजेचं आहे. मिनिमम डोस तुमचा 0.5 इंटरनॅशनल युनिट पर ml हा आहे, पर आवर असा आहे. मॉनिटर मॅटर्नल ग्लुकोज अवरली अँड ऍडजस्ट द ड्रॉप अकॉर्डिंग टू द रिझल्ट. तुम्हाला ब्लड शुगर टेस्ट ही अवरली करायची आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट तुम्हाला ड्रीप लेवल सुद्धा ऍडजस्ट करणं गरजेचं आहे. इंटरमिडिएट सबक्युटेनियस इंजेक्शन मेथड्स. इंटरमिडिएट सबक्युटेनियस इंजेक्शन मेथड बोलत जे तुम्ही इंटरमिडिएट मॉर्निंग इव्हनिंग नाईटला येतात ते. गिव्ह हाफ द युजुअल इन्सुलिन डोस इन AM. युजली काय होतं, जो हाफ डोस आहे इन्सुलिनचा तो AM सायकल म्हणजे सकाळी 12च्या आधी. बीइंग अँड कंटिन्यू ग्लुकोज इन्फ्युजन ऍट 100 ml पर आवर. दॅट इज D5. 5% डेक्स्ट्रोजचं जे सोल्युशन आहे 500 ml ते तुम्हाला चालू करायचं आहे फॉर 100 ml पर आवर मध्ये. मॉनिटर मॅटर्नल ग्लुकोज आवर अँड गिव्ह रेग्युलर इन्सुलिन ऍज नीडेड. तुम्हाला मदरची मॅटर्नल ग्लुकोज लेवल चेक करायची आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट इन्सुलिनचं कव्हर करायचं आहे. पोस्टपार्टम इव्हॅल्युएशन. पोस्टपार्टम पोस्ट डिलिव्हरी. GDM जर असेल तर नो ट्रीटमेंट रिक्वायर्ड. इफ नीड बी यूज ओरल हायपोग्लायसेमिक एजंट.
जीडीएमच्या मदरला हायपोग्लायसेमियाची ट्रीटमेंटची गरज नाही, पण जर गरज वाटलीच तर हायपोग्लायसेमिक एजंट्स वापरले जातात. नीड फॉलोअप ॲज दे मे प्रोग्रेस टू ओव्हर्ट डायबिटीस. फॉलोअपची गरज आहे बिकॉज दे मे प्रोग्रेस टू ओव्हर डायबिटीस. डायबिटीसचे प्रमाण वाढू शकते, त्यामुळे क्लोज मॉनिटरची गरज आहे. टाइप 1 1/3 to 1 second, that is 50% of antepartum daily dose. टाइप 1 मध्ये येतो. आणि टाइप 2 मध्ये प्री प्रेग्नन्सी डोस कॅन बी रिस्टार्टेड. जो मदरचा टाइप 2 जिला ऑलरेडी डायबिटीस वगैरे आहे, तर मदरला जर एखादी मेडिसिन मिळत असेल तर प्री प्रेग्नन्सी जो डोस ऑलरेडी चालू होता मदरला, तो पुन्हा इट हॅज टू बी स्टार्ट. तुम्हाला कॉन्ट्रासेप्शन काय आहे की बॅरियर मेथड, सॉरी कॉन्ट्रासेप्शन काय आहे. बॅरियर मेथड्स आर सेफ अँड विदाउट मेटाबॉलिक साइड इफेक्ट्स. तो बॅरियर मेथड्स नेहमी सेफ असतात आणि विदाउट एनी मेटाबॉलिक साइड इफेक्ट्स. वुमन विथ प्री एक्झिस्टिंग डायबिटीज हू डू नॉट हॅव सिरियस वॅस्क्युलर डिसीजेस, ज्यांना ऑलरेडी डायबिटीज आहे पण त्यांना वॅस्क्युलर डिसीज नाहीये, सिरियस वॅस्क्युलर डिसीज नाहीये, मे बी प्रिस्क्राइब आयदर और लोएस्ट डोस ऑफ कॉम्बिनेशन ऑफ प्रोजेस्टिन ओनली कॉन्ट्रासेप्टिव्ह अंडर मेडिकल सुपरविजन. सो कॉन्ट्रासेप्शन जे मेडिसिन्स आहेत ते ज्याला ऑलरेडी प्री एक्झिस्टिंग डायबिटीज आहे त्यांना खूप लो डोस घ्यायचा आहे कॉन्ट्रासेप्शनचा. नायदर DMPA नॉन प्रेग्नेंट इज रेकमेंडेड, नॉरप्लान इज रेकमेंडेड. फर्स्ट टाइम मेथड इज टू कॉन्ट्रासेप्शन इन वुमन विथ DM. Okay, neither DMPA or Norplant is recommended as first line method of contraception in women with DM. Permanent method of contraception is ideal to family size is completed. परमनंट मेथड तुम्हाला यूज करायचे आहेत, म्हणजे जसं सर्जरीसाठी वगैरे जेव्हा तुमचं फॅमिली कम्प्लिटेड आहे तेव्हा यूज करणं गरजेचं आहे. फ्युचर रिस्क, ज्या मदरला GDM आहे फ्युचर रिस्क काय आहे. 1/3 to 2/3 of women will have GDM in subsequent. ज्या मदरला 1/3 to 2/3 मदरला या ग्रुप ऑफ पीपल मध्ये ज्यांना GDM आहे त्यांना सबसिक्वेंट GDM म्हणजे इन फ्युचर सुद्धा डायबिटीज मेलाइटिस होऊ शकण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. ॲज मेनी ॲज 20% ऑफ वुमन विथ GDM हॅव इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स ड्युरिंग द अर्ली पोस्टपार्टम पिरियड. 20% वुमन्सला GDM मध्ये GDM इम्पेअर टेस्ट करताना, ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करताना पोस्टपार्टम मध्ये त्यांना फाइंड आउट झालेला आहे 20% वुमन्स मध्ये. ॲटलीस्ट 6 weeks आफ्टर डिलिव्हरी, 6-8 नंतर ॲटलीस्ट ऑल वुमन विथ प्रिव्हियस GDM शुड अंडरगो ऑन ऑक्झिलरी लेवल. ज्यांना GDM हे फाइंड आउट झालेलं आहे त्यांनी पोस्ट प्रेग्नेन्सी ॲटलीस्ट 6-8 नंतर दे शुड गो फॉर OGTT. त्यांना ओपन ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट ही टेस्ट करणं गरजेचं आहे. जेव्हा त्यांना 2 लेवलमध्ये म्हणजे 2 hours मध्ये 75 ग्राम हे ओरल वापरले जाते शुगर फॉर ओरल ग्लुकोज टेस्ट. लॉंग टर्म इम्प्लिकेशन्स, लॉंग टर्म मध्ये काय होतं याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन कसं होतं. मॅटर्नल डायबिटीस होतं, चाइल्डहुड ग्लुकोज इंटॉलरन्स, बच्चूमध्ये चाइल्डहुड ग्लुकोज इंटॉलरन्स होऊ शकतं. चाइल्डहुड ओबेसिटी, बच्चू जाड होऊ शकतं. न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट, त्याचा न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट हा अफेक्ट होऊ शकतो आणि कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज सुद्धा बच्चूला होऊ शकतात बिकॉज ऑफ दिस GDM.
Decay in pregnancy. Decay stands for diabetic ketoacidosis. If a life-threatening metabolic complication of absolute insulin deficiency. हे total diabetic ketoacidosis चा अर्थ आहे की it's a threatening metabolic complication of absolute insulin deficiency. Insulin is a definite insulin deficiency असल्यानंतर हे life-threatening सुद्धा metabolic complication आहे. In approximately 1% of diabetic pregnancies, 1% diabetic pregnancy मध्ये can occur with type 1 DM, which is most common. प्रत्येक लेडीजला it is suppose 60 to 70% हे diabetes होण्याचे असतात, one common. Type 2 DM and GDM. ओके, या approximately 1% diabetic मध्ये काय होऊ शकतं, type 1 DM असू शकतात, type 2 DM असू शकतात आणि किंवा नुसताच GDM सुद्धा असू शकतात. Many develop with hyperemesis gravidium. भरपूर मदर्सला हायपरमेसिस ग्रॅव्हिडियम म्हणजे खूप साऱ्या उलट्या वगैरे होण्याची शक्यता जास्त असते. पहिल्या 3 महिन्यात खूप साऱ्या उलट्या, खूप पॉइंट पोट टिकत नाही, खूप साऱ्या गोष्टी होत असतात. हायपरमेसिस ग्रॅव्हिडियम होऊ शकतं. ओके, देन ड्रग्स गिवन टू फॉर टोकोसायलायसिस इन्फेक्शन अँड कॉर्टिकोस्टेरॉइड गिवन टू इंड्यूस द फिटल लंग मॅच्युरेशन. आता फिटलचं लंग मॅच्युरेशन साठी सुद्धा काही प्रमाणात हार्मोन्स वापरले जातात. दॅट कुड बी अ टायकोलिसिस इन्फेक्शन अँड कॉर्टिकोस्टेरॉइड being given to fetus for the lung maturation साठी. Result from an insulin deficiency combined with an excessive counter regulatory hormone such as a glucagon. So insulin deficiency combined आहे तुमच्या बॉडी मधलं with an excess in counter तुमचा कुठला हार्मोन आहे तर काउंटर रेग्युलेटरी हार्मोन सच ॲज अ ग्लुकोन. ओके, याच्यासाठी सुद्धा तुम्हाला डिफरन्शिएशन आहे. कॅरेक्टराइज बाय द ट्रायल ऑफ, तुम्हाला या गोष्टीचा ट्राय करणार आहे हायपरग्लायसिमिया. हायपरग्लायसिमिया म्हणजे शुगर लेवल ही एक्सट्रीम लेवल आहे. देन किटोनेमिया विथ फॅटी ऍसिड मेटाबॉलिझम. किटोनेमिया होऊ शकतो विथ फॅटी ऍसिड मेटाबॉलिझम आणि मेटाबॉलिक ऍसिडोसिस, हे तिन्ही गोष्टी होऊ शकतात. द रिझल्टिंग हायपरग्लायसेमिया रिझल्ट लॉस ऑफ वॉटर अँड न्यूट्रलाइट्स. हायपरग्लायसेमिया जो आहे रिझल्ट्स इन लॉस ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट्स. ओके, हायपर ऑस्मोलॅरिटी अँड फ्लुइड डिप्लेशन, या 4 गोष्टी होऊ शकतात. एकतर लॉस ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट्स फ्रॉम युअर बॉडी, हायपर ऑस्मोलॅरिटी होऊ शकते आणि फ्लुइड डिप्लेशन सुद्धा होऊ शकतात. इन्सिडेन्सेस ऑफ फिटल लॉस कॅन बी ॲज हाय ॲज 20% विथ डीके. फिटल लॉसचे चान्सेस हे डीके सारखेच 20% से वाढलेले आहेत. जेव्हा तुम्हाला डिग्री डायग्नोसिस होतो, जसं हिस्ट्री ऑफ पॉलियुरिया, खूप वेळा तुम्हाला युरिनला होते, पॉलिडिस्पिया होते, वॉमिटिंग होते, ॲब्डोमेन पेन होते, वेट लॉस झालंय, डिहायड्रेशन मध्ये गेल्यात, प्रिसिपिटेटिंग इन्फेक्शन और इव्हेंट, जर तुम्हाला इन्फेक्शन चान्सेस जास्त दिसत आहेत, किंवा हायपरग्लायसेमिया आहे. टिपिकली ब्लड शुगर जी आहे ती 13 मिलीमीटर MOL पर लिटरच्या हिशोबाने आहे, किंवा मे बी लोअर और नॉर्मल इन प्रेग्नन्सी. मेटाबॉलिक ऍक्शन्स जे आपण बघितले, pH which is less than 7.30 with high anion gap. ओके, मेटाबॉलिक ऍसिडोसिसचा pH जो आहे तो लोअर साइडला आहे विथ हाय अनियन गॅप आणि प्रेझेन्स ऑफ कीटोन्स इन युरिन अँड सीरम. तो तुम्हाला डायबेटिक ऍसिडोसिस कधी तुम्ही कन्फर्म करणार, जेव्हा या कीटोन्स तुम्हाला पेशंटच्या ब्लड मध्ये पण दिसेल. ओके, और सीरम मध्ये सुद्धा, युरिन मध्ये दिसेल आणि सीरम मध्ये सुद्धा दिसेल. मॅनेजमेंट काय करायचं आता इथे. ओके, जेव्हा डायबेटिक किटोसिस होऊ शकतो त्यावेळेस ऑप्टेन आर्टेरियल ब्लड गॅसेस डॉक्युमेंट द डिग्री ऑफ ऍसिडोसिस प्रेझेंट. जे तुम्हाला ABG या नावाच्या ब्लड टेस्ट मध्ये आर्टेरियल ब्लड गॅस असायला म्हणतात. आर्टेरियल ब्लड गॅस
त्यावेळी तुमचे सगळे गॅसेस जे आपल्या ब्लड मध्ये प्रेझेंट त्याचं सगळं एक पिक्चर येतं किंवा एक स्क्रीन मध्ये तुमचे एक मध्ये रेकॉर्ड येतो. त्याच्यामुळे तुम्हाला CO2, O2 सगळे खनिजे तुमचे आहेत, जे पोटॅशियम आहे, सोडियम आहे, इव्हन तुमचं लॅक्टेट, इव्हन तुमचे मॅग्नेशियम, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला, कॅल्शियम, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ABG रिपोर्ट मध्ये येतात. सो ऑब्टेन नॅचरल ब्लड गॅस टू डॉक्युमेंट डिग्री ऑफ ऍसिडोसिस प्रेझेंट. आता जिथे ऍसिडोसिस अर्थ काय होतो, जेव्हा तुमचा pH हा कमी असतो आणि ऍसिडोसिसचा अर्थ होतो की तुमचा सोडियम कार्ब लेवल ही कमी असते, त्यावेळी त्याला युजली ऍसिडोसिस म्हटलं जातं. ओके, मेजर्स ग्लुकोज, कीटोन्स आणि इलेक्ट्रोलाइट्स लेवल ऍट 1 to 2 hours इंटरवल्स. युजली या टेस्ट केल्या जातात. इन्सुलिन, लो डोस इन्सुलिन दिलं जातं. लोडिंग डोस आहे 0.2 to 0.4 इंटरनॅशनल पर kg युनिट आणि मेंटेनन्स डोस राहतो 2 to 10 इंटरनॅशनल युनिट पर आवरने. फ्लुइड्स तुम्हाला कोणते फ्लुइड दिले जातात, आयसोटोनिक सोडियम क्लोराइड, आयसोटोनिक नावाचं सोडियम दिलं जातं, ते बिलकुल पण एक्स्ट्रा सोडियम नसतं. टोटल रिप्लेसमेंट इन फर्स्ट 12 hours ऑफ 4 to 6 लिटर. तुमचं बॉडी फ्लुइडचं रिप्लेसमेंट आहे, फ्लुइड रिप्लेसमेंट आहे पहिल्या 12 तासामध्ये अराउंड 4 to 6 लिटर. ओके, इन फर्स्ट 1 लिटर इन फर्स्ट आवर. 500 ते 1000 ml तुम्हाला फ्लुइड द्यायचं आहे 2 to 4 वर्षासाठी. 2 ते 4 वर्षासाठी तुम्हाला 500 ते 1000 ml चं फ्लुइड रिप्लेस करायचं आहे आणि 250 ml पर HR अंटिल 80% रिप्लेस, आणि कंटिन्यू ड्रिप करायची आहे 250 ml पर आवरच्या हिशोबाने अंटिल द 80% ऑफ फ्लुइड इज बीन रिप्लेस्ड. सो आपला आजचा प्रेग्नन्सी विथ जेस्टेशनल डायबिटीज हा टॉपिक मी इथेच ओव्हर करते आहे, आणि जो नेक्स्ट टॉपिक जो असेल विथ एक्टोपिक प्रेग्नन्सी दॅट विल स्टार्ट फ्रॉम टुमॉरो. थँक्यू.